हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी व्लॉग येत नाहीत कारण मी आता जॉबच्या शोधामध्ये आहे. म्हणजे मी खूप लॅब बघितल्या, पण आता आज मी म्हणजे बऱ्याच दिवसांनी आता जॉबला लागलो आहे. इंटरव्ह्यू बरेच दिले, ते मी मला अलाव बी केले. म्हणजे इंटरव्ह्यू म्हणजे कंप्लीट पण झाले, ते क्लिअर पण झाले. पण मला काही लॅब आवडलं नाही. तिथे 2-3 दिवस मी काम केलं. एक लॅब विरारला होती, नंतर एक वसई ईस्टला होती, जयनगरला. तिथे मी 2-3 दिवस काम केलं, पण मला आवडलं नाही. म्हणून आता मी तिथे वसंतनगरीला, वसई ईस्टलाच आता मी लॅबमध्ये आलो आहे. काल मी इथे इंटरव्ह्यूला आलो होतो आणि काल मी एक हॉस्पिटलला पण इंटरव्ह्यू दिला. पण हॉस्पिटलला खूप ते लांब हॉस्पिटल आहे, वसई वेस्टला आहे ते. म्हणजे स्टेशनपासून जवळजवळ 15 ते 20 मिनटं लागतात रिक्षाने. म्हणून मी तिथे अलाव नाही केलं. म्हणून आज मी इथे जॉब म्हणजे काल इथे इंटरव्ह्यू दिला होता. श्रद्धा डायग्नोस्टिक सेंटर असेल, लॅबचं नाव आहे. तर तुम्हाला असा डेली तर ब्लॉग भेटतील. बऱ्याच दिवसांनी ब्लॉग येत नव्हते, तर मी तुम्हाला सॉरी म्हणतो. भाव तुमचा दादा बिझी होता, पण आता तुम्हाला ब्लॉग डेली मिळतील. तर ब्लॉग बघत राहा, सपोर्ट करा आणि लाईक करा, शेअर करा. आता डायरेक्ट भेटूया आपण लॅबमध्ये. हा वसंतनगरीचा गेट आहे, एव्हरशाईन गेट आहे. आता इथून आपण आतमध्ये जाऊया आणि आपली लॅब इथे राईट साईडला आहे. म्हणजे इथून मी आता बसने प्रवास केला, तिकडून मी बसने आलो होतो आणि बसने इथे उतरलो आणि इथे 5-10 मिनटं चालत येऊन आपल्या इथे लॅब आतमध्ये. लॅबमध्ये वगैरे चांगलं आहे. मॅडम तिथे एकट्याच आहेत, म्हणजे बाकी कुठलं स्टाफ वगैरे नाही. मॅडम बोलल्या तुला सगळं शिकवेन मी, म्हणजे जे जे आपल्याला येत नाही, जे जे आपण केमध्ये शिकलो त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी शिकायला मिळेल, म्हणून इथे मी लॅब अलाव केले. हा एरिया पूर्ण मस्त आहे, ते मला एरिया जाम आवडला. थोडं स्वच्छता वगैरे आहे एरियाकडे, वसंतनगरीचा एरिया. आज माझा लॅबमध्ये पहिला दिवस आहे वसंतनगर लॅबमध्ये. आता बघूया कशी जर्नी स्टार्ट होते. आता आपली ही न्यू जर्नी आहे. पहिला आपण केमध्ये खूप काही शिकलो. आता हे ते काहीतरी नवीन सेटअप असणार आहे, नवीन मशीन असणार आहेत आणि सगळं काही नवीन असणार आहे. तर बघूया आता पुढचं कसं जर्नी होते चालू. मित्रांनो, आपण आता माझ्या लॅबचं नाव श्रद्धा डायग्नोस्टिक सेंटर माझ्या लॅबचं नाव आहे. तर मित्रांनो, खूप भारी दिवस वाटतं. म्हणजे खूप एक वेगळीच एनर्जी येते. आज म्हणजे मॅडमने सगळं सांगितलं मला, कसं कसं आहे त्यांचं सेटअप कसं आहे वगैरे सगळं सांगितलं. खूप म्हणजे थोडी एनर्जी वेगळ्या टाईपची. छोटी लॅब आहे, लॅब छोटीच आहे. आतमध्ये एक छोटासा रूम आहे आणि इथे रिसेप्शन आहे. आता मॅडम व्हिजिटला गेल्या आहेत, तर त्यांनी सांगितलं उद्यापासून तू पण व्हिजिट कर. म्हणजे मला थोडं इकडचं एरिया एवढं माहीत नाही, म्हणून मॅडम आता व्हिजिटला गेल्या आहेत. एक नंबर भारी वाटते यार. तर मित्रांनो, आता मी म्हणजे मॅडम बाहेर गेलं व्हिजिटसाठी, म्हणून आता मी एवढं काही काम नाही येते, म्हणून आता मी थोडं स्टडी करतो. म्हणजे मला हॉस्पिटलला पण एक जॉब ऑफर आली होती, पण जर का मी हॉस्पिटलला जर काम केलं असतं तर मला टाईम मॅनेज करता आला नसता. म्हणजे थोडा स्टडीला पण थोडा फोकसच झाला एवढा, कारण की ट्रॅव्हलिंग पण जास्त होतं. त्यामुळे मी ही लॅब निवडले. मी आता हॅमॅटॉलॉजी याची नोट्स काढतो आहे. तर गाईज, आता मी लॅबमध्ये 2 कलेक्शन केले. आता म्हणजे खूप आता मजा वाटते, कारण की काम पण आहे, सगळं थोडा अभ्यास पण होतं आहे, सगळं व्यवस्थित चाललं आहे. आज पहिला दिवस आहे, पण मी खुश आहे. सॅटिस्फॅक्शन एक मिळते, सॅटिस्फॅक्शन. तर मित्रांनो, खूपच दिवस चांगला गेला आहे. आता दुपारचे 12 वाजले. आज सकाळपासून मी 2-3 कलेक्शन केलं. इव्हिनिंग रुटीन म्हणजे करायचं बाकी आहे. म्हणजे काम केलं खूप, म्हणजे एंट्री वगैरे केली, सगळं केलं. ते खूप चांगलं वाटतं. वेळा दिवस पण आहे, पण चांगलं आहे. इकडे माझी लॅब आहे, छोटीच लॅब. तर मित्रांनो, आता 1 वाजलं आहे. आता मी डब्बा खाणार आहे. आजचा म्हणजे सकाळचा पूर्ण एक्सपिरियन्स एवढा मस्त आहे ना, म्हणजे थोडा हॅपीनेस आहे तोंडावरती चेहऱ्यावरती हॅपीनेस आहे. कारण की मला जे पाहिजे, सॅटिस्फॅक्शन जे पाहिजे ते मिळतं या लॅबमध्ये. लॅब छोटी असते पण जे शिकायला खूप मिळते मला. म्हणजे सगळे कामं करायला मिळतात. कलेक्शन म्हणा, रिपोर्ट्स म्हणा, प्रोसेसिंग म्हणा. अजून मी उद्यापासून व्हिजिट पण करणार आहे. आज माझा पहिला दिवस आहे, म्हणून मॅडमने आज मला व्हिजिट दिली नाही, पण खूप चांगला
एक्सपिरियन्स आहे भाई, एक नंबर. तर मित्रांनो, आता मी लॅबमध्ये आज माझा पहिला दिवस होता आणि आज मी लॅबमध्ये मॅडमने मला युरिन रुटीन शिकवलं. परत कीटोन किंवा ग्लुकोज ब्लड त्याच्यामध्ये प्रेझेंट आलं तर कशी पुढची प्रोसेस करते शिकवलं. अजून मायक्रोस्कोपमध्ये पसेल कसे दिसतात ते त्याने दाखवलं. अजून थोडंफार मी इथे थोडी मशीन वेगळी बायोटेनची छोटी मशीन आहे, सेमी ऑटोमेटेड आहे म्हणून ते त्याने मी फक्त ऑब्झर्व केलं. पहिला दिवस होतो म्हणून. तर नेक्स्ट दिवसापासून मी पण करेन, हळूहळू शिकेन. काहीतरी नवीन एक्सपिरियन्स आहे, काहीतरी नवीन शिकायला मिळतं आहे मला. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 6 वाजलेत. आता मी घरी जाणार आहे. आता ड्युटी संपलेली आहे माझी. इट्स माय नॉट ड्युटी, इट्स माय हॅपीनेस पॅशन. म्हणजे हे काम मी असं एखादं जॉब किंवा ड्युटी म्हणून करत नाही, तर मला याच्यामध्ये आनंद मिळतो, हॅपीनेस होतो. हे माझं पॅशन आहे मेडिकल फील्डमध्ये. म्हणजे लोकांना असं सर्व करण्यात, म्हणजे लोकांची मदत करण्यामध्ये, लोकांची सेवा करण्यामध्ये मला खूप म्हणजे बरं वाटतं. यासाठी मी हे फील्ड निवडलं आहे. आता मी इथून घरी जाणार आहे. आता घरी पण आजचं जे टार्गेट आहे, जे मी डेली फॉलो करतो ते मला कंप्लीट करायचं आहे. म्हणजे स्टडीज वगैरे आहे, बाकी काही नाही एवढं. ते मला आज कंप्लीट करायचं आहे. आणि आजच्या ब्लॉगची मी तेच एंड करतो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर का म्हणजे माझ्या या ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला जसं अशी वाटेल की कॉमेडी वगैरे फनी जास्त मिळणार नाही, तर मी तुम्हाला एवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन की मी डेली लाईफ कशी जगतो हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर जर का ब्लॉग आवडल्यास तर सपोर्ट करा. आता भेटूया उद्या एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता टाटा, बाय बाय.